गंगनाम 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 लाव के कडक. आलिया गावात अजब वरात. आलिया गावात अजब वरात. तुम्ही फिरवलं नाही तरी चालेल ना. बॅटरी जास्त आणलेली नाही आहेत मी. आता जरा तुम्ही आराम द्या त्यांना. ओके चलो जा तुम्ही आता मागे. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी पुष्कराज घेऊन आलोय बँड बाजा वरात थेट तुमच्या घरात. मला माहिती होतं बरोबर रात्री 9:30 वाजता तुम्ही मुहूर्तावर आपल्या स्वागतासाठी झी मराठी लावून बसलेले असाल आणि असंच आपुलकीनं माझ्याकडे पाहत असाल हो ना. कारण आजपासून झी मराठीनं या प्री वेडिंग आणि फ्री वेडिंग सोहळ्याचा अँकर म्हणून मला नेमलेलं आहे. आजपासून मी दररोज म्हणणार आहे बँड बाजा वरात झी मराठीचा आहेर थेट तुमच्या घरात. आता तुम्ही म्हणाल एवढा सजून दजून आलोय, मंडपाला सुद्धा वेडिंग मॉलचं स्वरूप दिलंय आणि त्यात आहे झी मराठीचा आहेर. हा झी मराठीचा आहेर आहे, मग तो देणारी व्यक्ती पण झी मराठी सारखीच देखणी, सुंदर, मायाळू, प्रेमळ, प्रत्येक घराला आपलीशी वाटणारी पाहिजे की नाही. म्हणूनच हा मानाचा आहेर घेऊन येत आहे महाराष्ट्राची लाडकी हास्य सुंदरी रेणुकाताई शहाणे. वा वा वा, जोरदार टाळ्या रेणुकाताईसाठी. मला वाटलं रेणुकाताई तू फक्त आहेर घेऊन आलीस, तू तर माझ्यासाठी स्थळ सुद्धा घेऊन आलीस. हॅलो, माय नेम इज पुष्कराज. मैं रुकेगा 6ला. तोपर्यंत तुम्ही आता थांबा. सी यू. ओके. अरे तुझं काय चालू होतं पुष्करराज? नाही काही नाही, आपलं हे जरा लग्नातला टाइमपास. अरे तुला लग्न म्हणजे काय टाइमपास वाटलं का रे? नाही, टाइमपास नसतो लग्न म्हणजे. मग अरे नात्यांची गुंफण असते. दोन मनांसोबतच दोन कुटुंबांचं मिलन असतं आणि अशाच मनोमिलनाचे आपण साक्षीदार होणार आहोत. आणि झी मराठी तर्फे देणार आहोत एक सप्रेम भेट, झी मराठीचा महा आहेर. एका मुलीला संसार करण्यासाठी लागणाऱ्या वाटीपासून ते ड्युटीवर जाण्यासाठी लागणाऱ्या स्कूटी पर्यंत सगळं या वेडिंग मॉल मध्ये आहे. या आहेरात मिळणारी प्रत्येक वस्तू म्हणजे माहेरची आठवण करून देणारी आहे. पण मंडळी,
हे एवढ्या सहजासहजी मिळणार नाहीये. तर इथले खेळ खेळावे लागणार आहेत, जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे चला आता वेळ न घालवता सुरू करूया इथला खेळ. अरे पुष्करराज, खेळ तर सुरू करूयाच, पण आज काय योग जुळून आलाय ना रे. काय? आज होळी आहे. तर खेळ सुरू करण्याआधी आपण तोंड गोड करूया आणि मग खेळ सुरू करूया. होळी म्हणजे पुरणपोळी आली की नाही. तोंड तर गोड झालेलं आहे. पण आता हे मी संपवतो. मला माहिती होतं. पण तुम्ही तुमच्या मानाच्या खुर्चीवर जाऊन स्थानापन्न व्हा आणि या अविस्मरणीय सोहळ्याचा आनंद घ्या. रेणुका ताई, पुरणपोळी तर लय भारी होती. पण तुला सांगू का ताई, आपली जी पहिली जोडी येणार आहे ना, ती सुद्धा लय भारी आहे. असणार शेवटी आमच्या पुण्याचे आहेत ते. स्वागत करूया पुण्याच्या हेमांगी देव आणि आकाश येनपुरे यांचं. लय 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 भारी मस्तीची पिचकारी सोडीला गुलाल रे. अरे काय पुष्करराज, तुझं काय चाललंय? वीट घेऊन कालास? अँकर विटी पाहिजे ना, म्हणून मी असा विचार केला की हा माऊली आहे तर ह्याला लागेल वीट. लय भारी. ती वीट ठेव आणि ये पुढे. येन पुरे. हा येन पुरे, मी पुढे येईन. पण त्याआधी यांनी माझी डिमांड पूर्ण केली पाहिजे. अरे पुष्करराज, ते नवरा नवरीनी डिमांड करायचं आणि आपण त्यांचे हट्ट पुरवायचे का तू डिमांड करायचंस? अहो माझी डिमांड अगदी साधीशी आहे. फक्त त्यांनी वीट हातात घेऊन हेमांगीसाठी लय भारीचा डायलॉग म्हणायचा आहे. हा वीट आणणार आहे खरंच. अरे कर रे, त्याची डिमांड पूर्ण कर. वीट आणलीच आहे, डायलॉग घे. हिची स्टाईल भारी, हिची स्माइल भारी, जमायला माझी हेमांगीच लय. थँक्यू. ही जोडी लय भारी आहेच आहे. पण ताई, पुढची जी जोडी आहे ना, ती अगदी माझ्यासारखी आहे. म्हणजे कशी? अति भारी? अति भारी तर आहेच आहे, पण एकदम फुडी आणि मुडी आहे. अरे वा. हो, म्हणजे नाशिक मध्ये अशी एकही खाऊ गल्ली नसेल किंवा एकही हॉटेल नसेल जिथलं जेवण यांनी टेस्ट केलेलं नाही. आताही येत नाहीत म्हणजे कुठेतरी खाऊ गल्लीतच असतील. तर चला भेटूया नाशिकच्या कौस्तुभ रहाणे आणि सुरभी बैस यांना. वा वा वा, सुपर्ब. ओ हो. तुम्ही फिरत फिरत इकडे आलाय. तुम्ही भरपूर हॉटेल शोधली असतील, खाल्लं असेल. फक्त याच्यातलं कोई देख लेना हमें या हे नाही होऊ शकत. इथे सगळेजण तुम्हाला बघणार आहे. तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत. थँक्यू. मला सांग बरं, एकदा असंच फिरत फिरत तुम्ही भेटला तर अशी काहीतरी तुमची गोष्ट आहे? येस, अशीच गोष्ट आहे. खूप योगायोगाने भेटलो होतो ऍक्च्युली आम्ही. आम्ही ताडोबाला चाललो. ताडोबा. वा. येस, जंगल सफारीला आम्ही निघालो होतो. तर आमची ही भेट झालेली आहे, ही ऍक्च्युली झालेली आहे रेल्वे स्टेशनवरती. अरे रेल्वे स्टेशनवर राज आणि सिमरन डायरेक्ट. ह्यानी मनी लग्नाचा काहीच संबंध नव्हता. हा माझ्या बहिणीचा मित्र म्हणून तिकडे येणार होता. ओके. बहिणीला कोविड झाल्यामुळे तिची ट्रिप कॅन्सल झाली. ओके. उरलो फक्त आम्ही दोघं.
म्हणजे असं तुम्ही झालं. दोघांची trip झाली. कोइन्सिडेंटली आम्ही तिकडे गेलो कारण पैसे परत मिळणार नव्हते त्याच्यासाठी आम्ही गेलो आणि मग पहिल्यांदा तिकडे भेट झाली. त्याच्यानंतर 3 दिवस जंगल सफारी आणि मग 3 दिवस आम्ही सोबत होतो. चौथ्या दिवशी घरी परत आलो नाशिकला आणि मग असं जाणवलं की नाही काहीतरी झालंय काहीतरी झालंय. मग कौस्तुभचा फोन आला. त्याने मला थेट लग्नासाठीच विचारलं. डेटिंग वेटिंग काहीच प्रकार नाही. वाघ बघायला गेला होता पण एकमेकांना बघत बसला. वाघ तर काय दिसला नाही. ही वाघ शोधतीये, वाघ शोधतीये. मी इकडे म्हणलं यार हा वाघ इकडे बसला, ही कुठला वाघ शोधतीये. वाघ बघितलं नाही तसं मी सुद्धा असंच झालं होतं माझं मुंबईमध्ये. अरे मुंबईमध्ये वाघ? हो मी टायगर बघायला गेलो होतो मग पण जॅकी श्रॉफ म्हणाले ते झोपलाय. शी ह्याला प्लीज इग्नोर करा. पण मला तुम्हाला दोघांना प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही असं काही डिसाईड केलं की लग्नाच्या आधी ह्या गोष्टी तरी बाबा आपण जिंकल्याच पाहिजेत? आम्ही तर सगळं डिसाईड करून आलो की सगळं वॉशिंग मशीन जिंकायचं पाहिजे, आहे. इलेक्ट्रिक स्कूटर पाहिजे, ओके. लेहंगा तर पाहिजेच पाहिजे, TV पाहिजे. पण पाहिजे अच्छा म्हणजे सगळ्या आणि गोष्टी मोस्ट इम्पॉर्टंटली हनीमून पॅकेज पाहिजे. येस हनीमून पॅकेज तर पाहिजेच पाहिजे. तुम्ही सगळ्या गोष्टी प्लॅन करून आलात पण त्याच्यासाठी तुम्हाला तशी स्ट्रॅटेजी पण वापरायला लागणार आहे. गेम्स खेळावे लागणार आहे. बरोबर. पण ते गेम्स खेळण्यासाठी आता आपण आमंत्रित करूया तुमच्या फॅमिलीजना कारण लग्नात वराडी तर पाहिजेच. पाहिजेच पाहिजे. Yes. वेलकम द फॅमिलीज प्लीज. अरे पण इंट्रोड्यूस तरी करून द्या. हेमांगी आकाश. येस हे माझे बाबा आहेत विवेक देव नमस्कार. तुम्ही सुंदर डान्स केलाय. वा वा. वा वा. आणि ही माझी बहीण आहे अर्चना कुलकर्णी. नमस्कार. ही माझी मोठी वहिनी आहे माधुरी एनपुरे हा आणि हा माझा लहानपणीचा सगळ्यात जवळचा मित्र परशुराम जगदाळे. नमस्कार. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. थँक्यू. आणि आता कौस्तुभ आणि सुरभी तुम्ही ओळख करून द्या तुमच्या फॅमिलीची. ही माझी जीवाभावाची मैत्रीण पुण्याहून आली आहे खास माझ्यासाठी निलिमा रासने आणि तिचा नमस्कार. नवरा प्रशांत रासने. ही माझी बहीण सुरश्री रहाणे माझी मोठी बहीण आहे ही. नमस्कार. आणि ही माझी आई माझी अम्मा सुनंदा रहाणे. नमस्कार. हो हो हो. पण सुरभी तुझ्याकडनं तुझी मैत्रीणच झाली आहे. आई बाबा नाही आले? नाही आई बाबा ऍक्च्युली ट्रॅव्हल नाही करू शकत आहे तब्येतीमुळे. ओ. त्यामुळे त्यांनी पण ते miss नाही केलं पण हे. मी आली ना मी खंबीरपणे उभी आहे ना तिच्यासोबत. तुमचं तर स्वागतच आहे आणि तुम्ही पुण्याहून आलाय आमचं जंगली पुण्यावरून आली मी तिच्यासाठी. येस येस येस. तुम्ही प्लीज बसून घ्या. आजचा पहिला खेळ होणार आहे दोन्ही जोडप्यांमध्ये. या जोडीला मिळणार आहे आजचा पहिला आहेर झी मराठी तर्फे एक अत्याधुनिक टीव्ही. हे सगळे खेळ अगदीच साधे आहेत. मी तुम्हाला याचे रूल समजवतो. आता बघा कोणताही मुलगा आपल्या बायकोला राणी सारखं समजतो. हा आता राणी म्हटलं की तिच्यासाठी सिंहासन आलंच है की नाही. आज याच तुमच्या राणीला तुम्हाला सिंहासनावर बसवायचंय. बसवाल ना? हा बसवणार. तयार आहात ना? हो मग चला गाजू द्या बँड बाजा वरात आणि होऊ द्या जोरात. लाव रे प्लीज तो सेटअप. गेम अगदी साधा आहे. ही सिंहासनं इथे आहेत. बर. आधी नवरी मुलगी याच्यावर बसेल पण तिला असंच बसता येणार नाहीये कारण तिला आपले हात वापरायचे नाहीयेत. बापरे. नवऱ्या मुलाने तिला उचलून याच्यावर ठेवायचंय. मग तिला खाली उतरायचंय. मागून 2 चेअर आणायच्या आहेत त्या याच्यावर ठेवायच्या आहेत आणि परत नवरी मुलीला उचलून याच्यावर याच्यावर बसवायचंय. ठेवायचं. वा, 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 वा. आता हा थर जितका मोठा होईल आणि जी नवरी मुलगी वरती असेल ते दोघं जिंकतील. बरोबर. 3, 2, 1 सुरू. वा वा. पटकन बसलेलं आहे. Cheering केलं तरी चालेल. अरे हेमांगीला बसव. क्या बात है. तुम्ही स्वतःवर उतरू शकत नाहीये बरं का. रेणुका तिथे बारीक लागते. स्वतः उतरायचं नाहीये. कमॉन 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 कमॉन. सिंहासन मोठं झालं पाहिजे. क्या
हळू 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 पडू नका. लवकर लवकर. वेळ संपत आलेली आहे बरं का. आई, आपण आई, countdown आई, सुरू आई. करणार आहे. आरामात आरामात. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. क्या बात आहे. प्रयत्न अंते यश मिळतं तसं झालं या दोघांचं नाही का. ओके, आता मी पहिले मोजतोय कौस्तुभ आणि सुरभीच्या खुर्च्या. 1, 2, 3, 4, 5, 6. या 6. 6 झाल्या. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. 19 खुर्च्या रचलेल्या आहेत त्यांनी. एवढा मोठा थर रचलेला आहे. इकडच्या खुर्च्या आपण मोडणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21. 21 ज्यांनी रचल्यात खुर्च्या नक्कीच आहेर त्यांना जातो. क्या बात आहे. पहिली राऊंड जिंकलेली आहे आकाश आणि हेमांगिनी. अभिनंदन, तुम्ही ठरलात आजच्या पहिल्या आहेराचे मानकरी आणि तुम्हाला मिळतोय झी मराठी तर्फे सप्रेम भेट, एक अत्याधुनिक टीव्ही. रेणुकाताई, हेमांगी आणि आकाश यांचं लव्ह मॅरेज आहे. हो लव्ह करायला परमिशन लागत नाही, लग्न करायला लागते. बरोबर. तर तुम्ही ती परमिशन कशी मिळवली? मी माझ्या बाबांना डिरेक्टली सांगितलं असं असं मला एक मुलगा आवडतो, त्याच्याबरोबर मी खूप वर्ष आहे डेटिंग करते मी त्याला, तर मला त्याच्याशी लग्न करायचं आहे. तर खूप वर्ष, 4-5 वर्ष झालेत. 4-5 वर्ष म्हणजे खूप वर्ष रे. म्हणजे खूपच वर्ष. म्हटलं तू आधी त्याला भेट, मग तू डिसाईड कर. अच्छा. की हो नाही ते तू नंतर सांग. तुम्हाला काही अंदाज आला होता का त्याच्या आधी? 4-5 वर्ष ती म्हणते. नाही तसा अंदाज काही आला मला आला होता. आला होता. तुम्ही पकडलं होतं यांचं बोलणं वगैरे? नाही, मग मी जोपर्यंत ती सांगत नाही तोपर्यंत मी तिला काही बोलले नव्हते. अच्छा, म्हणजे गपचूप. तुमच्या घरी काय झालं? आमच्या घरचा पाया मेन म्हणजे भक्कम होता, कारण माझ्या दादाचं वहिनीचं ऑलरेडी 8 वर्ष अफेअर होतं, नंतर त्यांनी लग्न केलं. अच्छा, त्यामुळे तुम्ही हो, आमचा दादा जर घरातला थोडासा म्हणजे मेन होता, त्यामुळे आता एका माणसाला फक्त एक स्त्रीच फक्त व्यवस्थित मनवू शकते, ही खूप चांगली पॉवर आहे. सो त्यामुळे मी पहिल्या वहिनीला कन्व्हिन्स केलं. करेक्ट. ते पण तुमची गोष्ट जरा हमापके ऐकूनसारखीच वाटते. हे धाकट्या धीराचं आणि वहिनीचं नातं आहे ना, ते फारच म्हणजे आवडलंय मला ऐकलं. वाटतंय. पण पुष्करराज, म्हणजे मी ज्यांच्या बरोबर नाच केला, असे माझे धाकटे धीर झाले होते, त्यांचं आजतागायत लग्न झालं नाही आणि त्याच्यानंतर मी तुझ्या बरोबर नाचले, तर बघ बाबा. येनपुरे झाले. आता राणेंकडे येऊया. कौस्तुभ आणि सुरभी, तुम्हाला परमिशन कशी मिळाली? आम्ही मागितलीच नाही. माझ्या मम्मी पप्पांनी तर परमिशन दिली होती. त्यांचं एकच म्हणणं होतं की तेरी खुशी में हमारी खुशी आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण काय झालं की ओळखीच्या बाकी सगळ्या लोकांना जेव्हा सांगितलं की सुरभीचं असं असं ठरवतोय, तर खूप लोकांनी डिमोटिवेट केलं किंवा असं सांगितलं की नका करू. अरे, फॅमिली हिस्ट्री त्यांची अशी आहे, तर तुम्हाला नंतर खूप जड जाईल. ऍक्च्युली आमचा जेनेटिक इश्यू आहे, एक्स्ट्रा फिंगर आहे आम्हाला. हा, तर त्या एक्स्ट्रा फिंगरच्या त्या एका छोट्याशा पॉईंटमुळे बऱ्याच लोकांनी त्या पॉईंटला एवढं याच्यावरती ठेवलं, टॉपवरती, लग्न न होऊ देण्यासाठी. अशा बऱ्याच सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला ते सारखं म्हणायचे की आम्ही तुमचं लग्न होऊ देणार नाही, बाजूबाजूचे लोक त्यांच्या आई वडिलांना. अरे, ऋतिक रोशनला आहेत 6 बोट, मग उगाच काय. हा पण आमचा ऋतिक रोशनच आहे. प्रश्नच नाही.
आणि अशा गोष्टींवरून म्हणजे हल्ली तर म्हणजे कपड्यांवरून म्हणा किंवा अनेक गोष्टींवरून क्षुल्लक गोष्टींवरून लोक लग्न करत नाहीत किंवा लग्न मोडतात. पण खरंच सुरभी सलाम, तुला मला खरंच मोठा सलाम द्यायचा आहे, कारण तू ठरवलंस जिद्दीने की नाही मला हा पसंत आहे आणि ह्याच्याच बरोबर मी लग्न करणार आहे. ना तिच्या घरच्यांचा प्रॉब्लेम होता, ना तिचा प्रॉब्लेम होता, ना घरच्यांचा प्रॉब्लेम होता तिच्या. फक्त आजूबाजूच्या लोकांच्या समाजाचा एवढा असा विचार बघून कधी कधी इतकं खराब वाटतं ना की प्रॉब्लेम काहीच नाही. उलट मी तर कायम तेच म्हणतो की आय एम लकी, आणि माझा लक कसा आहे हे आता मला आय एम द लकीस्ट, कारण कौस्तुभ सारखा मुलगा मला अदरवाईज भेटलाच नसता कुठे. आणि हे सगळं ठीक आहे, पण लाईफ पार्टनर मनासारखा हवा असं मला वाटतं. खरंच क्या बात आहे. रेणुकाताई, मला लक्षात आलंय की या ज्या जोड्या आपल्याकडे आल्यात ना यांच्यामध्ये ना प्रचंड हिडन टॅलेंट आहे ना. मला कळलंय की सुरभी कथ्थक डान्सर आहे आणि ती याला आत्तापासूनच तालावर नाचवते. दाखव की आईला काय काय करते. हो मला कळेल त्यांना या काय चाललंय बाबा कसं नाचवणार, प्लीज या. मी एवढंच सांगेन, तुम्ही दोघांनी आनंदात राहा आणि बसून घ्या. तर आपण वळूया पुढच्या राऊंड्स कडे. आता खेळूया बँड बाजा वरात मधील दुसरा खेळ, आणि यात विजेत्या कुटुंबाला मिळणार आहे आजचा दुसरा आहेर, आणि हा दिला जाणार आहे आपले फॅशन पार्टनर कलानिधी ठाणे यांच्या वतीनं एक पैठणी. कलानिधी ठाणे जे गेल्या 24 वर्षांपासून ठाणे आणि मुंबई परिसरातील लाखो प्रेक्षकांच्या परिचयाचे आहेत. फक्त परिचयाचे नाहीत तर पारंपरिक हातमागावर विणलेल्या प्रीमियम दर्जाच्या साड्यांसाठी प्रचंड प्रसिद्ध देखील आहेत. कलानिधी ठाणे यांच्याकडे वधूसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या साड्या, लेहेंगा चोळी, गाऊन्स, सलवार कमीज या साऱ्याचं फार मोठं कलेक्शन आहे, आणि यातील भरपूर व्हरायटीज देखील आहेत. सुंदर लोकेशन, ऐसपैस जागा आणि तेथील वातावरण म्हणजे लग्न खरेदीचा अद्भुत अनुभव. आणि आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी तिथे स्पेशल व्हिडिओ कॉल शॉपिंग देखील अवेलेबल आहे. तेव्हा आवर्जून भेट द्या कलानिधी ठाणे यांना. तर पाहूया तर कोण पटकवतंय हा आहेर. पण हा किती खास खेळ आहे ना, कारण हा खेळला जाणार आहे होणाऱ्या सासू आणि सुनेमध्ये. हो 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 रेणुकाताई, मज्जा. तर या खेळात नेमकं काय होणार आहे तेवढं मात्र मी सांगतो. हे बघा, घरातली सगळी कामं तुम्ही एकट्या करत असाल. आता सुना येणार म्हणजे घरकामात सुद्धा हातभार लागणार. तर याचीच एक झलक म्हणजे हा खेळ असेल. फार काही अवघड नाहीये. या खेळात तुम्हाला फक्त उशांना कव्हर्स घालायचे. जी सासू सुनेची जोडी किंवा जावा जावाची जोडी सगळ्यात जास्त उशांना कव्हर घालेल ती पटकावेल यातला महा आहेर. पण यात एक ट्विस्ट आहे. सासू सुनांचा एक एक हात एकमेकींना बांधलेला असेल. या जावा जावांचा एक एक हात एकमेकींना बांधलेला असेल. तर बँड बाजा वरात खेळ होऊ द्या जोरात. सुरू करूया पुढच्या खेळाला. तर हा साधा सोपा खेळ उशांना अभरे घालायचा आता आपण सुरू करणार आहे. पण हे दोघं इकडे काय करतात? हे ह्यांना अशी मदत करणार नाहीयेत. काय होणार आहे, यांचे हात बांधलेले असतील, यांचे हात बांधलेले असतील, उशांना ते कव्हर्स घालतील आणि ती कव्हर घातलेली उशी ते यांच्या हातात येऊन ठेवतील. बरोबर. पण एकही उशी पडली नाही पाहिजे. खेळ कळलेला आहे? सुरू करूया. ओके, रेडी? 3, 2, 1 सुरू. साधं आहे. उशांना कव्हर घालायचं. अरे वा, अरे वा, खूपच समजलं काम. घरी उशांना कव्हर घालायचं काम तुझं असतं वाटतं. येस येस.
उषा पडू द्यायचं नाहीये बघ. पडू द्यायचं नाहीये अजिबात. आगे मत बढो, इथेच थांब. आई गो. आत्तापासून बायकोसमोर वाकायला लागलंय. अरे 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 नीट ठेवा नीट ठेवा. व्यवस्थित व्यवस्थित. कम ऑन जमलंय. एका हाताने एका हाताने हे एका हाताने ते. अवघड आहे बाबा. अरे ठेवलंय हातात. घाबरू नका सगळं होत आहे अरे त्या अर्ध्या उशा काढा काकू. तिकडची वरची उशी काढून घ्या. ते अर्धच कवर चढलाय. अर्ध कवर नको. हे बघा इथे 1 2 3 4 5 6. बरं 6 उषा. 1 2 3 4 5 6. बारीक लक्ष ठेवू दे. यांना मिळतोय कलानिधी ठाणेतर्फे जबरदस्त आहे पैठणी. मग लग्नाची आता साडीची शॉपिंग वगैरे संपली ना? हीच घालणार. हेमांगी म्हणाली की साडी ती लग्नात नेसणार आहे. हे किती मोठी गोष्ट आहे की एक लग्नातली साडी ह्या शो द्वारे तिला मिळते. येस. तुम्ही सगळ्यांनीच नोटीस केलं असेल की लग्नात आलेले सगळे नातेवाईक एकदम सजून जजून एन्जॉय करत असतात, पण एका व्यक्तीच्या डोळ्यात पाणी असतं. कारण कालपर्यंत घरभर वावरणारी आपली लेक हिरवा चुडा आणि शालू नेसून या दारात उभी आहे आणि आता काही क्षणात परकी होणार आहे. या कल्पनेनं त्याचा ऊर भरून येतो. तो म्हणजे मुलीचा बाप देव काका. हेमंगीचं आता काही दिवसातच लग्न होईल. काय भावना आहेत? कठीण सगळे. पुढील काळ मुलीबरोबर जेव्हा राहिलोय त्या मुली आता तिकडे सासूरवाडीला जाणार आणि त्याचं दुःख आहे. म्हणजे न हे होण्यासारखंच आहे, न बोलण्यासारखंच आहे. असं आहे, एवढं दुःख. पण ती तुमच्या जवळच राहणार आहे ना? येऊन जाऊन. हेमांगी तुला काही बोलायचंय? एवढं सुख असेल की ती जिथे जाते तिथे ती खूप सुखी असेल. एवढं हे नक्की. त्याच्यामुळे मी तिला परवानगी दिली. असं. प्रत्येक बापानं लहानपणी आपल्या मुलीला अंगा खांद्यावर खेळवलं असतं, तिला भरवलेलं असतं. काय होतं, ती मोठी झाली ना की या गोष्टी मागे पडतात. म्हणून लहानपणीचे ते क्षण पुन्हा एकदा जगण्याची आम्ही संधी देतो. नाही, आम्हाला ठाऊक आहे हेमांगीला गुलाबजाम खूप आवडतात. तर प्लीज गुलाबजाम आणता का?
खरंच हे बघून आय एम शुअर की आपल्या प्रेक्षकांमधल्या ज्या सगळ्या मुली आहेत, सगळ्या इनफॅक्ट बायका आहेत, त्यांना ते सगळे क्षण आठवले असतील आणि सगळ्या वडिलांना सुद्धा, आणि सगळ्यांचे डोळे पाणावले असतील. आणि मला इकडे दिसतंय सुरभी, तू हिरमसू जाऊ नकोस ग. मला माहिती आहे की तू मिस करत असशील की तुझे आई वडील इकडे येऊ शकले नाही काही कारणास्तव, पण चिंता नको करूस. ही तुझी रेणुकाताई आहे ना, ही भरवेल तुला लाडाचा घास. थांब. रेणुकाताई, घाबरत घाबरत तुम्हाला विचारायचंय, तुमचं सुद्धा लव्ह मॅरेज आहे. तर त्याच्या काही गमती जमती आम्हाला सांगाल का? आमची जी मैत्री झाली आधी ती फोनवर झाली. ओके. आणि एका अर्थी आमचं प्रेमही फोनवरच झालं. म्हणजे आम्ही भेटलो नव्हतो, एकदाच भेटलो होतो, त्याच्यानंतर फोनवरच आमचं बोलणं चालू होतं. आणि त्यानंतर काही काळाने आम्हाला लक्षात आलं की हे काहीतरी स्पेशल आहे. 9 जानेवारी 1999 झीची एक पार्टी होती. ओहो. ओके. आणि त्या पार्टीला आम्ही एकत्र पोचलो. ओके. आणि त्याच्यानंतर जी काय चर्चा सुरू झाली, कारण तिकडे अनेक पत्रकार होते आणि त्यांना वाटलं की अरे रेणुका साने आशुतोष राणांबरोबर आली म्हणजे नेमकं काय. आणि त्याच्यानंतर आणि मग नंतर विचारलं तर मी रोकठोक मराठी, त्यामुळे मला विचारलं तेव्हा मी म्हटलं मी तर डेट करते त्यांना. क्या बात आहे. आणि त्यांना विचारलं तर ते म्हणाले वी आर जस्ट फ्रेंड्स. मध्य प्रदेशचे ना म्हणून. पण मग त्याच्यानंतर ग्रीतसर मागणी घातली त्यांनी लग्नाची, आणि त्याच्यानंतर आमचं 2001 मध्ये लग्न झालं. किती गोड किस्सा आहे. प्लीज टाळ्या होऊन जाऊ दे मस्त लव्ह स्टोरीसाठी. पण मला एक खेळ सुचलाय. अरे म्हणजे काय करायचंय, संपूर्ण कुटुंबाला खरेदीला उतरायचंय, आणि या खरेदीच्या खेळात जे कुटुंब जिंकेल हा राऊंड त्यांना मिळणार आहे झी मराठी तर्फे एक इलेक्ट्रिक स्कूटर. खेळ साधासा आहे नेहमीप्रमाणे. तेच तर सांगतो तुम्हाला. आता काय करायचंय, सगळ्यांना गेम खेळताना फक्त रिंग टाकायची आणि रिंग ज्या वस्तूवर पडेल ती वस्तू तुम्ही जिंकाल. जास्तीत जास्त वस्तू जी फॅमिली जिंकेल त्यांना मिळणार आहे तिसरा आहेर. पण आहेच ट्विस्ट आहे. पण तो ट्विस्ट मी सांगणार नाहीये, तो सांगणार आहेत रेणुकाताई. फारच गमतीशीर असा ट्विस्ट आहे. जे परिवार आहेत ना त्यांच्याकडे आपण घंटी देणार आहोत. ओके. आणि मी प्रश्न विचारणार आहे नातेसंबंधांबद्दल. ओके. आणि ज्या परिवाराला आधी उत्तर येत असेल त्यांनी घंटी वाजवायची, मग नंतर उत्तर जे बरोबर देतील परिवार त्यांना संधी मिळेल रिंग टाकायची. सुरू करूयात हा खेळ. पहिला प्रश्न. सासूच्या भावजयच्या नवऱ्याचा एकुलता एक भाचा, तुझ्या नवऱ्याचा कोण? कोण? नवराच. मामे भाऊ. बरोबर. तुला डिसाइड करायचंय की कोणी कोणी रिंग टाकायची. नीलिमा. बरोबर मैत्रिणीला निवडले त्यांनी. काय आहे मैत्रिणीची तिला सवय, अजून सासूबाईंची सवय व्हायला वेळ आहे. सासूचं नेम अजून कळायचं. माझी सवय होईल तिला. सासूचं नेम कळेल तुला. ऑल द बेस्ट. एफसी रोडला पिझ्झा खायला जायचं. जस्ट वाचलेलं. अगदी म्हणजे जाऊन आलं, जाऊन त्यांनी उडी मारली. ओके. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे.
नवऱ्याच्या आईच्या आईचा मुलगा तुझ्या नवऱ्याचा कोण? मामा. अगदी बरोबर. क्या बात आहे. त्यामुळे हेमांगीच्या परिवाराला आता तू रिंग कोणाच्या हातात देणार? आकाशच. आकाश. 1 2 3 गो. अरे अरे. अत्यंत कामाची वस्तू याला मिळालेल्या आहेत. परत खरेदीला जायची गरज नाही. रिंग बरोबर त्यांनी याच्यावर टाकलेली आहे. त्याची नजर अगदी अचूक आहे. लक्ष एकदम क्लिअर आहे. क्या बात आहे. तो एक घेतली. हा गेम आता संपलेला आहे. आता निकाल फार अवघड आहे. हो रे. काय असेल बरं निकाल? काय असेल रे? कोण जिंकलं असेल बरं इलेक्ट्रिक स्कूटर? त्यांनी जाहीरच केलेलं आहे. त्यामुळे आकाशला त्याला फिरायला संधी मिळणार आहे. आता खेळूया आजच्या भागातला शेवटचा खेळ, जो मिळवून देणार आहे या भागातील अखेरचा महाअहेर. हा अहेर दिला जाणार आहे आपले स्पॉन्सर्स जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्या वतीनं. कसं आहे, लग्न म्हणजे खरं तर एक परंपरा. दोन कुटुंब एकत्र येतात, ती विश्वासाच्या बळावर. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांनी देखील 60 वर्ष सुवर्णमय परंपरा जपली आणि वाढवली. तीच मुळात ग्राहकांच्या विश्वासावर, ते देखील त्यांच्या आवडीनिवडी जपून. पिढी दर पिढी चाललेला हा प्रवास आजही ग्राहकांच्या सेवेत तत्पर आहे व प्रत्येक पिढीला आकर्षित करणाऱ्या दागिन्यांनी आपल्या ग्राहकांना देखील आकर्षित करीत आहेत. आपल्या आजच्या विजेत्यांना जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून देण्यात येणार आहे सोन्याची वाटी मणी. एक मुलगी जेव्हा लग्न करून सासरी जाते तेव्हा सासू तिला चाव्या देते. म्हणजे घराच्या चाव्या देते हो. या चाव्या म्हणजे संपूर्ण घराचा ताबा देते. या चाव्या म्हणजे साधं सुद्धा नाहीये, जबाबदारी आहे, सन्मान आहे, हक्क आहे. त्याच चाव्या आज यांना या खेळात मिळवायच्या आहेत. या खेळात मुलीच्या सासरकडच्या कुटुंबातील सदस्यांजवळ प्रत्येकी एक चावी दिली जाईल आणि मुलीच्या हातात अनेक ग्लासेस असतील. पहिल्या सदस्याला सगळ्यात वरच्या ग्लासमध्ये ती चावी टाकायची आहे. मुलीनं सगळ्यात खालचा ग्लास काढून तो वर टाकत न्यायचा आहे, जेणेकरून एक एक करत चावीचा ग्लास खाली येईल. जी सुनबाई लवकरात लवकर 5ही चाव्या ग्लासमध्ये मिळवून चावीचा छल्ला तयार करेल, ती घेऊन जाईल बँड बाजा वरात मधील महाअहेर तिच्या घरात. सेटअप प्लीज. 3 2 1 गो. Yes, come on. म्हणलं. ठीक आहे, चल 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 चल. खालच्या क्लासला धरायचंय. एक चावी मिळालेली आहे. लगेच पुढे घे. हा, काही काही गोष्टी अवघड जातात. दुसरी चावी टाकायची. चल मम्मा, काय नाही, कम ऑन सुमी, कम ऑन. व्हेरी गुड. चल इझी टाक, इझी टाक. येस, व्यवस्थित चाललंय. कम ऑन, दुसरी चावी आलेली आहे.
छल्ल्यामध्ये दुसरी चावी आलेली आहे. ओके, आता तिसरी चावीकडे करून छल्ल्यामध्ये व्हेरी गुड. तिसरी चावी टाकून ठेवलेली आहे. आता आपल्याला थोड्याच सेकंदात कळणार आहे कोण या महाअहेराची मानकरी आहे. जमलेलं आहे का? बघून जमलेलं आहे का? हे आलेले काय? हो, येते. स्टॉप. तिसरी चावी मिळालेली आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. अभिनंदन. तर हा राऊंड इकडे संपलेला आहे आणि या महाअहेराचे मानकरी आहे पुष्करराज. Yes. महाअहेर देण्याच्या आधी मला सुरभीच्या आणि कौस्तुभच्या कुटुंबियांना एक छोटीशी भेट द्यायची आहे. कारण आपण रिकाम्या हाताने कोणालाच पाठवत नाही या मंचावरून. अजिबातच. तर प्लीज या. तर आता कौस्तुभ आणि सुरभी यांना मिळत आहे झी मराठी तर्फे एक सुंदर गिफ्ट. तर आहेर अजून संपलेला नाहीये. तुमचा संसार सदैव चमकत राहावा यासाठी तुम्हाला मिळतंय पितांबरी शायनिंग पावडर कडून विशेष आहे. थाट लग्नाचा, आहेर पितांबरीचा, तांब्या पितळेच्या वस्तू देऊन जपू मंत्र आरोग्याचा. आणि आता वेळ झाली आहे महाअहेराची. आपल्या आजच्या विजेत्यांना जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून देण्यात येत आहे सोन्याची वाटीमणी. झी मराठीच्या बँड बाजा वरात पहिल्या महाअहेराचे मानकरी आहे हेमांगी आणि तर दोन्ही कुटुंबांना झी मराठीचा आहेर मिळालेला आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंब आनंदी आहेत. उद्याही अशाच 2 जोड्या 4 कुटुंब इथे येणार आहेत आणि त्यांच्यावरही आहेराची बरसात होणार आहे. त्यामुळे मी आग्रहाने सांगतो आमचं बँड बाजा वरात पाहायला यायचं. अहो कुठे काय स्वतःच्या घरात.